यानंतर पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट। बैठकीवेळी खासदार धैर्यशील माने यांचीही हजेरी। मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार प्रकाश आवळेंमध्ये बैठक। प्रकाश आवळे हातकणंगलेतून लढण्यावर ठाम असल्याची माहिती। पुण्यात अजित पवारांची मुळशीमधील सरपंचांसोबत बैठक झाली। मुळशी तालुक्यातील 20 ग्रामपंचायत सरपंचांचा अजित पवारांना पाठिंबा, तर त्यातील बहुतांश सरपंच शरद पवार गटातील असल्याची माहिती। अकोल्यात प्रहार पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा नाही। कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता। आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। राज्यात भाजपसोबत शिवसंग्रामची कुठेही अधिकृत युती नाही। पंकजा मुंडेंच्या बॅनरवर शिवसंग्रामचे नाव हा भाजपचा खोडसाळपणा, नारायण काशीद यांचं वक्तव्य। सांगलीतून विशाल पाटलांनी लोकसभा लढवल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निवडून आणू, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांची माहिती। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात उदयनराजे आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांची भेट। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या स्मारकास अभिवादन। भेटीविषयी बोलण्यास दोन्ही नेत्यांचा नकार। साताऱ्याच्या दहिवडीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ठाकरे गटाचे शेखर गोरे यांच्यात बंद दाराआड चर्चा। दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। नांदेडमधील मरळक येथे नारळ फोडून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। नांदेडमध्ये महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण विरुद्ध प्रतापराव चिखलीकरांमध्ये लढत होणार। पालघरच्या डहाणूमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार। तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश। बदलापुरात पवार गटाचे उमेदवार बाळामामा म्हात्रेंचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्याआधी कार्यकर्त्यांकडून बाळामामांचं जंगी स्वागत। कपिल पाटलांनी खासदार म्हणून काय काम केलं, बाळामामांचा कपिल पाटलांना सवाल। रायगडच्या रोहा तालुक्यात महायुतीचे उमेदवार सुनील तटकर यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। मात्र कार्यालयावरील बॅनरवरून राज ठाकरेंचा फोटो गायब। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 200 कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस। तर अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जमू नये म्हणून सरकारचं षडयंत्र, राजू शेट्टींचा आरोप। जळगावच्या जामनेरमध्ये लोकसभा उमेदवार श्रीराम पाटलांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक। रावेरमधून मोठ्या मताधिक्यानं श्रीराम पाटलांना विजयी करण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार। सांगलीत काँग्रेस कार्यालयावर विशाल पाटलांच्या उपस्थितीत झळकला नवीन फलक। संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसला होता। भिवंडीतील भिनार येथे जिजाऊ संघटनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा। आरोग्य शैक्षणिक सेवेमुळे मतदारसंघात चांगला प्रतिसाद। भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश साबरे यांची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू। लोकसभा निवडणूक आपणच जिंकणार, गोवाल पाडवींकडून विश्वास व्यक्त। धुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार। महाविकास आघाडीकडून शोभा बच्छाव, महायुतीचे सुभाष भामरे, तर वंचितकडून अब्दुल रहमान निवडणुकीच्या रिंगणात। धाराशिवचे वंचितचे उमेदवार भाऊसाहेब अंधळकरांचं बार्शी या मूळ गावी जंगी स्वागत। फेसबुक व्हॉट्सअॅपवर चर्चा करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर आपण लढणार, अंधळकरांचा निर्धार। जळगावच्या वरणगावात शरद पवार गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। माजी आमदार संतोष चौधरींना उमेदवारी न मिळाल्यानं पक्षात नाराजी। महादेव जानकर आईवडिलांना अनेक वर्ष भेटत नाही, जानकर मतदारांना कसे भेटणार? महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांची जानकरांवर टीका। परभणीत महादेव जानकर आणि संजय जाधवांमध्ये जुंपली। संजय जाधवांनी माझ्या नादी लागू नये, महादेव जानकरांचं प्रत्युत्तर।